नमस्कार भावांनो बहिणींनो, तुमचे दाजी मस्त फिरायला गेले. आधी गेले अंबाजीला, हाय ना भाई. मस्त अंबाजीला गेले पप्पा फिरायला, आणि अंबाजीहून दर्याच्या किनारी गेले. तू का नाही गेला पप्पा सोबत? पप्पा मस्त लगे मित्रासोबत जाईल, मित्रासोबत गेले. मला हेडो आला पाय, हेडो काल आलाय. हेडो कॉल आलता पप्पाचा मला. मग दाखवू लागले वातावरण. मी म्हणलं आम्हाला नाही गेलं तुम्ही, भैया तर जायले. भैया तर मला ना असं म्हणजे सांगितलं नाही, काहीच नाही. तू गेलता आहे ना, भैयानं तर मला सांगेल नाही. भैया पाहून आलाय आणि मीच नाही गेले अजून. तर हे म्हणते आणि मला आणि दाजी जायला होते तुमच्या गावाला. ते बिगर सांगताच असं सांगितलं मंदिरावर चाललो मम्मी, तिकडे गेलता. मंदिरावर गेलो आणि नंतर पण तिकडे गेलो. हा, तर मजा आलती का मग तुला? लय भारी आहे. पण ह्या टायमाला पाणी नसतंय म्हणते. 5 वाजता पाणी येते भैया त्या दर्यात लगे पाणी. म्हणजे पाय देवाची कृपा कशी. पप्पा तर म्हणे एवढं नाही म्हणे वयसू, लाटा येतात 5 वाजता. 5 वाजता अशा लाटा येतात म्हणते. तू जाईल का? उड्या मारल्या होत्या का तुम्ही? आणि ते पप्पानं रे आपल्याला होता तेव्हा मग त्यानं शूटिंग काढली होती तिथं. तर ते बूट कसा झालता त्याचा, लाल लाल झालता सगळा बूट लगे. तर अजून ते बूट इथं खराब झाला, किती धुतला तर निघत नव्हता. पाय मग विचार कर. मग काय काही पण. तर मी पण जाणार आहे कधी जर तुझ्या पप्पांनी नेलं. पण पावसाळ्यात नाही जायचं, उन्हाळ्यातच जायचं फिरायला. तू येशील का नाही? तू मस्त लगे आपण मग हेडो काढू तिथं गेल्यावर दर्याच्या किनारी. सगळ्या मैत्रिणी हे पाहिजे तेव्हा मजा येते. पण काय करावं, आपल्या इकडं मैत्रिणी कोणीच नाही. गावाकडे मजा आली असती भया तशा ठिकाणी. मला तर वाटायला लागले आपण लोणारच्या तळ्यावर जायचं आणि तिथं हेडो काढायचा, आहे का नाही? तिथं जाऊन आपल्या गावाच्या जवळच येतं. मग असं वाटायला लागले मस्त पप्पाला म्हणायचं पेशली ऑटो करा, मला वांट्या होतात म्हणून. आणि ऑटोत जायचं फिरायला, पेशली ऑटो करून सगळेजण आहे ना आपण. पण आई घरी नाही राहणार तर मग कशी मजा येईल? मला मजा नाही येणार फिरायला जायची. सगळे पाहिजेत, बाबा आपण सगळा सगळा परिवार, तवा फिरायला जायचं, तवा मजा येऊन जाते, आहे का नाही? असं होतंय ते. आज तुमच्या ताईनं सगळा राडा काढला होता ह्यो घासायला. ह्यो सगळा, हे सगळा लगे राडा काढला सगळं. काल तर दिवसभर मागचं घर साफ केलं आणि आज हे केलं. भैया झोपात होता तवाच म्हणजे का आज काय झालं, भैया खारी आणली. पहिले टोस्ट पप्पानं ते नव्हते का बटर, एवढे मोठे डब्बा भर बटर आणले. म्हणे फेकून दे म्हणे, बराबर लागाना त्याला खाऊ वाटानात तर म्हणे मग फेकून दे. मग ते सकाळीच तेवढे ते डब्बा भरून बटर फेकला. तो डब्बा घासून ठेवला. म्हणलं तुम्हाला मी काय केलं भैया, मग तेव्हा पप्पाला म्हणलं तुम्ही बारीक टोस्ट आणता ना ते आणा म्हणलं, असं करा म्हणलं. तर आता हे बंदा राडा आवरला लगे. गोबीची भाजी बनवली मसाल्यावर. दर पाणी पी. तुला किती वेळ सांगेल पप्पानं काही झोपून नाही खायचं म्हणून. झोपून अंगूर खायला लागला. तसं करायचंच नाही. मलाच बोलतीन ते झोपून काऊन खाऊ देती म्हणून पोरालं. असा करतोय भैया आमचा. आई मस्त जाणार आहे भैया फिरायला. आता आई लय उन्हात आणत काम सुरू आहे. आई बाबाचं दोघं पण नेमक्यात वावरात एवढ्या उन्हात आणत. कांदा नेंदी नेंदले काम आहे माझ्या आई बाबाला उन्हात आणत. एवढ्या उन्हात आपल्या अंगाला जर थोडंसं बाहेर निघलं तर किती चटके लागते. तर एवढ्या उन्हात माझ्या आई बाबा मेहनत करत राहते. तर मला चांगलं नाही वाटत. माझ्या आई बाबा एवढ्या वयात पण शेती सांभाळते. शेतीच्याच माथ आहे सगळं. तर मला नाही चांगलं वाटत एवढं उन्हात आणत. माझ्या आईला तर खदबद होतं आहे उन्हानं यानं नेमकी. तर चक्रा आल्यावर असं आई तर म्हणे मला असं वाटू लागलं काही नशा केली म्हणे, एवढं आईला हे झालं तर भैया काल उन्हानं होऊ लागलं म्हणे ना. असं वाटू लागलं म्हणे लगे अंगच टाकून दिलं म्हणे. घरी आल्यावर नशा आल्या आणिच होऊ लागलं म्हणे उन्हानं. गोळ्या औषधी घेतलेल्या असतात त्याच्यामुळं मग तसं होतंय. काय चाललंय तुपलं? तू हेडत काऊन नाही दाद्या? अरे या जाय भैड्या. लाज वाटते, लाज वाटते. मी भैयाला म्हणते भैया यादी राहतात माणसाची लहानपणचे. मग मला वाटते मग लेकरू एवढं होतं का? तर सगळं राहतंय हेडोत. तर भैयाचं चालतंय हो 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 येत नाही.
तर मग लेकरायला म्हणलं आपण जर लेकरायला घेतलं ना तर मग सगळं भया लगे हे राहते. एवढा होता बापा मा भैया तर मोठा झाला तर पण यूट्यूबवर कवर का पण आपले हेडो राहतीन भैया. तर मग म्हण नाही भैयानं यायला पाहिजे हेडो. आणि दाजीची मस्त लगे फिरायला जायले तर आता काय माहिती कधी येतात काय येतात तर. आणि भैया झोपून अंगूर खाऊ नको असं म्हणणं आहे मग. नो. आणि हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. भैयाचं चाललंय मम्मी मला फोन पाहू दे थोडा, त्याच्या फोनात नाही चार्जिंग म्हणून म्हणतोय हेडो आवरून घे मम्मी तू. तर हेडो कसा वाटतोय सांगा जा भावांनो बहिणींनो. आपले हेडो शेअर कर जा. आपल्या चॅनलला लय सपोर्टची जरूर दे. आपलं चॅनल लय मागं आले काहून तरी. कधी पुढं जाते ते नाही माहिती आता. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.